The electrical conductivity, three types: metal, insulator and semiconductor. Just we have seen the metal. Now we will see आता insulator काय असतात पाहू. Second type, that is insulator. First one metal आताच पाहिला आपण. Insulator काय असतो? In insulator, the valence band and conduction band. There are the two types of band. Okay. In insulators, the conduction bands are, or the valence band first. The valence band are completely filled. Completely filled with electrons. And conduction band are empty. कंडक्शन बँड यांच्यामध्ये काय असतात? इन्सुलेटर मध्ये एम्प्टी असतात. दोन प्रकारचे बँड असतात. ओके. द व्हॅलेन्स बँड आर कसे आहेत म्हणालो आपण? व्हॅलेन्स बँड्स आर कम्प्लिटली फिल्ड. व्हॅलेन्स बँड्स आर फिल्ड असतात आणि कंडक्शन बँड्स आर द एम्प्टी. द कंडक्शन बँड्स आर एम्प्टी and the energy difference between the energy gap or energy difference, energy gap between the two bands, कोणते? That is the conduction band and valence band. कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँड मधला एनर्जी गॅप इज टू लार्ज. एनर्जी गॅप काय असतो? जास्त असतो, टू लार्ज असतो. इन्सुलेटर चालू आहे. इन्सुलेटर आर द बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. इन्सुलेटर काय असतात? बॅड कंडक्टर. टू लार्ज and it is called as forbidden zone. It is called as which zone? Forbidden zone. Two types of bands as we have seen. One is the valence band having the low energy. Valence band, and this is the conduction band. High energy conduction band. High energy वाला कोणता बँड असतो? कंडक्शन बँड. आणि लो एनर्जी वाला कोणता असतो? व्हॅलेन्स बँड. हे आपण मागे पाहिलो. व्हॅलेन्स बँडची एनर्जी काय असते? कमी असते. आता इथं कंडक्शन बँड इज कसा आहे? एम्प्टी आहे. कंडक्शन बँड एम्प्टी असेल आणि व्हॅलेन्स बँड कसा असेल? फिल्ड असेल. व्हॅलेन्स बँड इज फिल्ड. ओके. व्हॅलेन्स बँड इज द फिल्ड अँड कंडक्शन बँड इज द एम्प्टी. कंडक्शन बँड एम्प्टी असतो. त्याच्यामधला एनर्जी गॅप, दिस इज द एनर्जी गॅप. दिस एनर्जी गॅप इज कॉल्ड एज फॉरबिडन झोन. Forbidden zone. This energy gap is called as what? Forbidden zone. So the gap is large in insulator. Therefore electron cannot promote. Gap जास्त असल्यामुळे इलेक्ट्रॉन आपल्याला प्रमोट करता येत नाही. This gap is too large. The gap between the valence band and conduction band. This gap is too large. That's why thermal energy is insufficient. Thermal energy is insufficient to promote the electron from valence band to conduction band. Electron we have to promote. This is the promote the electron from valence band to conduction band, from VB to CV. VB to CV. This is VB. Okay, and this is what? CB. So thermal energy is insufficient. Thermal energy पुरेशी नाही. Thermal energy पुरत नाही. कशासाठी? इलेक्ट्रॉनला इथून इथपर्यंत नेण्यासाठी. Therefore insulators are the bad conductors. म्हणून ते काय असतात? They are the bad conductors. अशाच प्रकारे इन्सुलेटर नंतर नेक्स्ट पॉइंट, दॅट इज द सेमीकंडक्टर. व्हॉट आर द सेमीकंडक्टर्स?
सेम पॉइंट जस्ट लाईक वी हॅव सीन व्हॅलन्स बँड्स आर कम्प्लिटली फिल्ड. याच्यात सुद्धा काय असतात व्हीबी कम्प्लिटली फिल्ड. व्हीबी इज कम्प्लिटली फिल्ड. व्हॅलन्स बँड्स आर कम्प्लिटली फिल्ड विथ कशाने असतात इलेक्ट्रॉन्स. कम्प्लिटली फिल्ड व्हॉट इलेक्ट्रॉन्स. कंडक्शन बँड्स आर एम्प्टी. सीबी इज कसा असतो याच्यामध्ये सुद्धा एम्प्टी असतो. सेमी कंडक्टर चालू आहे आता. सीबी means what? Conduction band. CB is empty. VB is completely filled. Conduction band is empty. But the energy gap is large. याच्यामध्ये कसा असतो energy gap large. But the energy gap here, energy gap is small. याच्यामध्ये एनर्जी गॅप छोटा असतो, स्मॉल असतो. तर याच्यामध्ये एनर्जी गॅप कसा असतो जास्त होता, टू लार्ज होता एनर्जी गॅप. कशामध्ये इन्सुलेटर्स मध्ये हा एनर्जीचा गॅप असतो. दिस इज कॉल्ड एज द फॉरबिडन झोन. एनर्जीचा गॅप जास्त असला तर त्याला काय म्हणायचं इन्सुलेटर. आणि एनर्जीचा गॅप कमी असला, एनर्जीचा गॅप जास्त असला तर त्याला काय म्हणायचं इन्सुलेटर टू लार्ज. एनर्जीचा गॅप स्मॉल असला तर याला काय म्हणायचं semiconductor. This is the difference between semiconductor and insulators. Insulators are valence band are completely filled with electrons. Insulator मध्ये सुद्धा valence band कसा असतो completely filled असतो इलेक्ट्रॉन. and conduction band कसा असतो empty असतो. The conduction band is empty and the valence band is completely filled with the electrons in both. Semiconductor मध्ये सुद्धा काय असते valence band is completely filled असतो आणि conduction band is कसा असतो empty. The conduction band is what? Empty. And the energy gap, this energy gap is what? Small. Energy gap is small in semiconductors, but this energy gap, okay, energy gap is small in semiconductors, but energy gap is large in insulators. It is too large. So the thermal energy is not sufficient. Thermal energy means heating. If we heat the, suppose it is insulator, if to this insulator if we heat it, then the thermal energy is not sufficient to promote the electrons from valence band to what? Conduction band. To promote the electron, electron ला promote करणे. electron promote होतो, कुठून कुठे promote होतो? valence band to conduction band. valence band कडून conduction band कडे electron promote होण्यासाठी इतकी एनर्जी सफिशियंट नसते. the energy is insufficient. काय म्हणालो आपण एनर्जी काय नसते इनसफिशियंट. एनर्जी पुरेशी नाही, इतकी एनर्जी सफिशियंट होत नाही की कशासाठी टू प्रमोट द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनला प्रमोट करण्यासाठी फ्रॉम कुठून कुठे व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. द थर्मल एनर्जी इज नॉट सफिशियंट. दिस मच थर्मल एनर्जी इज नॉट सफिशियंट, is insufficient or not sufficient. It is insufficient to promote the electron from VB. VB means what? Valence band. Valence band to CB means what? Conduction band. Valence band कसा असतो याच्यामध्ये? The valence band is completely filled. Valence bands are completely filled असतात, याच्यामध्ये भरलेले असतात इलेक्ट्रॉनने. Valence band, this is the valence band is filled by the electron. Valence band is filled असतो. हे इलेक्ट्रॉन जातात कशामध्ये आता? कंडक्शन बँड मध्ये. द कंडक्शन बँड्स आर एम्प्टी. कंडक्शन बँड कसा असतो? एम्प्टी असतो, रिकामा असतो. म्हणजे इथून इथे इलेक्ट्रॉन काय होईल? प्रमोट व्हायलेत इलेक्ट्रॉन. द इलेक्ट्रॉन्स आर प्रमोटिंग. दिस इज द प्रमोशन ऑफ इलेक्ट्रॉन. द थर्मल एनर्जी इज इनसफिशियंट. याला थर्मल एनर्जी काय? इनसफिशियंट आहे. and this zone is called as the forbidden zone. It is called as what? Energy gap. The energy gap is called as what? Forbidden zone. The energy gap is called as always forbidden zone. Okay, so this is about what? Insulator. Insulator is finished. Now the semiconductor, third one is what? This is third one, semiconductor. We have seen the just definition of semiconductor. In semiconductor is what? Valence band is completely filled and conduction band is empty. In semiconductors what? In semiconductors the valence band is completely filled. Valence band पूर्णपणे भरलेला असतो आणि conduction band is कसा असतो? Empty असतो. In कशामध्ये? In semiconductors. तर हे semiconductor in detail again we will see. Okay, and the energy gap कसा असतो यांच्यामध्ये? Small असतो. The energy gap is small in semiconductor. The semiconductor मध्ये energy gap small असतो, but
in insulators, this energy gap is in insulator that is too large. Insulator मध्ये काय असतो, energy gap too large असतो. This is the difference between the insulators and this is semiconductors. Okay.